अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्राच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन केलेल्या शाळेमध्ये त्यांनी नेमकं कधी हजर व्हावं या संदर्भातला एक महत्त्वाचा उल्लेखसुद्धा या पत्रामध्ये दिलेला आहे. या पत्राचा नेमका आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं 6 एप्रिल 2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्राच्या अनुषंगाने एक छोटासा परंतु महत्त्वाचा प्रश्न आपल्याला कॉमेंट बॉक्सच्या जवळ उपलब्ध असेल. त्याचेही उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकता. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. पत्राचा विषय आहे सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत, आणि 2 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा, संवर्ग, विषय, इयत्तानिहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनालयाचे संदर्भ क्रमांक अन्वये कार्यवाही करण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. त्यातील 1. शून्य शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरू असून सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्यानंतर हजर व्हायचे. कार्यरत शिक्षकेतर वर्ग 4चे कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग 4चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येईल. शासन निर्णय दिनांक 27/1/2026 मधील क मधील 2. ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये अशी तरतूद आहे. सबब आपणास कळविण्यात येते की ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेबाबतची माहिती तसेच समायोजन झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित शिक्षण उपसंचालक यांचेकडे व संचालनालयास दिनांक 6/4/2026 पर्यंत कळविण्यात यावी. तसेच ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन विभाग स्तरावर करावयाचे असल्यास त्या संबंधीतील माहिती संचालनालयास दिनांक 6/4/2026 अन्वये सादर करावी असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. सन 2025-2026च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या अनुषंगाने
एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.